नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या भारतात गॅस सिलेंडरची भरपूर टंचाई निर्माण झाली आहे. अशात गॅसचा पुरेपूर आणि काटकसरीने वापर करणे हाच त्यावर उपाय आहे. तर आज आपण स्वयंपाक करताना गॅस कसा कमी लागेल भाग 2 बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला मुगाची उसळ बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी काही मी टिप्स वापरल्या आहे ज्यामुळे तुम्हालाही गॅस कमी लागेल. चला तर बघूया. मुगाची उसळ बनवण्यासाठी इथे अर्धा वाटी मूग घेतले आहे. यांना स्वच्छ निवडून घेतला आहे. मुगाला आता स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे 2 ते 3 पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेत आहे. धुतल्यामुळे यावर जी काही धूळ किंवा पावडर असते याला कधी कधी लावलेल तर ती सर्व निघेल. अशा प्रकारे याला स्वच्छ धुवून घेतला आहे. आता भिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकूया व यावर झाकण ठेवूया. दुपारची वेळ आहे तर मी याला उन्हामध्ये ठेवणार आहे 4 ते 5 तास, म्हणजे हे चांगले भिजले जातात. तुम्हाला सकाळी भाजी बनवायची असेल तर रात्रभर याला पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि संध्याकाळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे उन्हामध्ये ठेवून याला भिजवू शकता. उन्हामध्ये भिजवलं आहे 4 ते 5 तास. त्यानंतर आता झाकण उघडलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मूग चांगले भिजले गेले आहे व असे मस्त फुगले गेले आहे. आता याची उसळ बनवूया. त्यासाठी 2 कांद्यांना बारीक चिरून घेतला आहे. अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. थोडासा कढीपत्ता घेतला आहे. मोहरी, जिरा, हिंग, हळद पावडर, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, मीठ, तेल. गॅसवर एक कुकर ठेवला आहे. त्यामध्ये टाकूया 2 ते 2.5 चमचे तेल. तेलला चांगलं गरम करून घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, हिंग टाकूया थोडंसं. यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. आता कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. तर इथे हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घेऊया. कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे. यामध्ये टाकूया कढीपत्ता, मिक्स करून घेऊया. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो. यालाही थोडंसं परतून घेऊया. हे सर्व चांगलं परतलं गेलं आहे. आता यामध्ये टाकूया अर्धा ते पाऊण चमचा मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. याला चांगलं मिक्स करून घेऊया. काळा मसाला टाकूया अर्धा चमचा. लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा. हळद पावडर टाकली आहे पाव चमचा. चांगलं मिक्स करून घेऊया. 1 मिनिट चांगलं परतून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया भिजवलेले मूग व त्याचं पाणीही तसंच मी टाकलं आहे. कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. जेव्हा कधी आपल्याला कडधान्य किंवा भाज्या बनवायच्या असतात तेव्हा जास्तीत जास्त प्रेशर कुकरचा वापर करा, ज्यामुळे गॅस खूप वाचतो. मुगाला इथे उन्हामध्ये भिजवून घेतला आहे, ज्यामुळे हे खूप लवकर भिजले गेले व खूप चांगले भिजले गेले आहे. त्यामुळे हे खूप लवकर शिजतात. 4 शिट्ट्या करून घेतल्या आहे व पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण उघडलं आहे. तर इथे मुगाची उसळ तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त बनली आहे. एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे तयार आहे मुगाची उसळ. तर तुम्हीही ह्या टिप्स वापरून नक्की ही उसळ बनवून बघा. गॅस नक्की कमी लागेल. सध्याच्या स्थितीमध्ये गॅसचा जितका काटकसरीने वापर करता येईल तितका आपण केला पाहिजे आणि हीच आपली बचत आपल्याला उपयोगी पडेल. तर अशा प्रकारे आज मी मुगाची उसळ बनवली. तुम्हीही नक्की ट्राय करा. स्वयंपाक करताना गॅस कसा कमी लागेल भाग 2 मध्ये आज आपण मुगाची उसळ बनवली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.